उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि सरकारच्या आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विरोधी पक्षनेता न निवडल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विरोधी पक्षांना कार्यालय सुद्धा देण्यात आलेलं नाहीये, तर विरोधी पक्षनेतेपदावर योग्य वेळी निर्णय होईल असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेत्यांना आम्ही चहापानाला बोलवलंय म्हणून सांगायचं, ही पद ही शासन निर्मित नाहीत। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय। याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे, परंतु सरकार घाबरू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे। पक्षनेता निवडण्यासाठी काही प्रस्ताव आहे? मला वाटतं की विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाहीत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्ष नेता पद हे काय बाजारात विकत घ्यायची वस्तू नाहीये की मला हे पद दे तुला ते घे। विरोधी पक्ष नेता हे संविधानिक पद आहे, त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक त्या जागा लागतात। तथापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं विरोधी पक्षाचा सन्मान केलाय, लोकशाहीचा आदर केलाय आणि म्हणून विरोधी पक्षाला सुद्धा सन्मानाची भूमिका देण्याची, वागणूक देण्याची भूमिका त्यांची काल होती, आज आहे आणि उद्याही राहील। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असून या संदर्भातलं विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय। विरोधकांच्या या पत्रावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सहीच नाहीये। विरोधकांच्या बैठकीला मात्र माजी आमदार अनिल देशमुख उपस्थित होते। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। इंडिगोची सेवा अजूनही विस्कळीत आहे आणि आजही अनेक विमानं रद्द झालेली आहेत। नागपूर अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांची तिकीटं ही रद्द झालेली आहेत। आमदारांना रेल्वेनं प्रवास करण्याची वेळ आली आहे। आदित्य ठाकरेंचीही इंडिगो फ्लाईट रद्द झाली आहे। ते एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार आहेत, तर इंडिगोनं नियम न पाळल्यानं संकट ओढवल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। इंडिगोची विमानसेवा सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत आहे। आजही इंडिगोची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोच्या या घोळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसलाय। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी काही आमदारांनी तिकीट बुक केलं होतं, पण त्यांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांनी नागपूरला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा पर्याय निवडलाय। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ, तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जायचं। कोकणातले ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विमान नसल्यानं ट्रेनने नागपूरला पोहोचले। मंत्री संजय राठोड, अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला, तर काही नेते समृद्धी महामार्गानं स्वतःच्या गाडीनं नागपूरला पोहोचले। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणा डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं, मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। बरोबर आहे, ते आता थोडंफार फ्लाइट्स कमी झाल्यामुळे, फ्लाइट्स बंद झाल्यामुळे थोडं अडचण आहे, असं आहे। इंडिगोमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास अद्यापही सुरूच आहे। इंडिगोच्या विस्कळीतपणाचा फटका मुंबईत आलेल्या एका कॅन्सरग्रस्त महिलेला बसलाय।
ही महिला कॅन्सरवरच्या उपचारासाठी मुंबईत आली आहे. सोबत तिचा मुलगाही आहे. 5 तारखेलाच तिला उपचार करून परत जायचं होतं, पण 5 तारखेपासून या महिलेची विमानं रद्द होत आहेत. 5 तारीख का फ्लाइट तो कैंसिल कर दिया उन लोग. 7 तारीख का टिकट दिया था, लेकिन वो भी कैंसिल हो गया. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या परिस्थितीला इंडिगोला जबाबदार धरलंय. इंडिगोनं डीजीसीएनं घालून दिलेले नियम न पाळल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय. 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला. अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळातली कमतरता आणि 2 तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या 1 नोव्हेंबरपासून जे 4 दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांनी तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्यावरही नियंत्रण आणल्याचं मोहोळ यांनी सांगितलंय. याशिवाय ज्या प्रवाशांची तिकीटं रद्द झाली आहेत त्यांचे पैसे परत करण्याचे आदेशही इंडिगोला देण्यात आले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी बोलताना एकनाथ शिंदेंची आक्रमक देहबोली दिसून आली. एकाच मंचावर येऊन सुद्धा शिंदे चव्हाणांमधला दुरावा कायम असल्याचं चित्र होतं. डोंबिवलीमधल्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि चव्हाणांमध्ये श्रेयवाद सुद्धा रंगला. डोंबिवलीमधल्या फोडाफोडीवरून शिंदेंची रवींद्र चव्हाणांवर नाराजी कायम असल्याच्या चर्चा आहेत. फोडाफोडीवरून नाराजी, शिंदे चव्हाण एकाच मंचावर. चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक. तुम मुझे कब तक रोकोगे, श्रीकांत शिंदेंची शेरोशायरी. सूरज सा तेज नहीं मुझमें, लेकिन दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आले. यावेळी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये उदय सामंत यांची खुर्ची होती. दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी सामंतांशी बोलून ते शिंदेंच्या शेजारी येऊन बसले. दोन्ही नेत्यांनी यावेळी खुर्च्यांची अदलाबदल केली. रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधला, पण चव्हाणांशी बोलताना शिंदेंची आक्रमक देहबोली पाहायला मिळाली. शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदललेले पाहायला मिळाले. डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र आले होते. दुसरीकडे डोंबिवलीमधील निधीवरून एकनाथ शिंदे यांच्या समोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये जुंपली. फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळाला असं चव्हाण म्हणाले, तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात झाली असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिवलीमध्ये यायला सुरुवात झाली. 2014 मध्ये आपण मला खासदार केलं पहिल्यांदा. 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि 2014च्या आत्ताची 10 वर्षानंतरची परिस्थिती या कल्याण डोंबिवलीची आपण सगळे लोक पाहताय. मला काही वेगळं सांगायची गरज नाही. यावेळी श्रीकांत शिंदेंनी शेरोशायरीतूनही इशारा दिला. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझमें, लेकिन दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. खूप जे आहे खड्डे खोदायचं काम केलं, पण कधीच जे आहे खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीकांत
ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलं. येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण किती हो, आपल्याला भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला कल्याण डोंबिवली चांगली करायची आहे. ज्या प्रकारे आता कामं चालू आहेत त्याच गतीने जी आहे ती आपल्याला पुढे कामं न्यायची आहेत. हे विकासालाच मत जे आहे ते आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. डोंबिवलीमधल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली. चव्हाणांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरच शिंदेंच्या सेनेकडून बॅनर लावण्यात आला. मतांसाठी खेळ दाखवणारे खूप, पण कामाने मन जिंकणारा एकच, अशा आशयाचा हा बॅनर होता. दरम्यान काही वेळातच अज्ञातांनी शिवसेनेचा हा बॅनर काढला. कामामध्ये कॉम्पिटिशन असले पाहिजे, कामात स्पर्धा असली पाहिजे. कल्याण डोंबिवली तर चांगला लोकप्रतिनिधी भेटलेला आहे, खासदार आणि डॉक्टर आहे. मला अभिमान आहे, खऱ्या अर्थाने अभिमान असलाच पाहिजे. इकडून जायला कुठं रस्ता नाही, पूर्ण पॅक स्वास्थ्य आहे. त्याच्यामुळे ते सगळे जागच्या जागी बुडबुडून गेले. बोलता नाही आलं त्यांना, काहीच करता नाही आलं, कारण की ते एवढा त्यांना श्वास त्रास झाला की डोळ्यातून रक्त आलं, नाकातून कानातून रक्त आलं. सगळे मेन म्हणजे पूर्ण किचन टीम नष्ट झाली. आता म्हणजे आपल्या आतापर्यंत कधी म्हणून असं ऐकलं, कोणत्या हॉटेलची पूर्ण किचन टीम एक जागी सगळे मेले. कालच्या इन्सिडेंट मध्ये पूर्ण किचन टीम एकाच जागी एकाच वेळेस आढळली. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय आणि हा विषय इथे संपला अशी पोस्ट स्मृतीनं केली आहे. तर आता पुढे जाण्याची वेळ आली असा उल्लेख पलाश मुच्छलनं पोस्टमध्ये केलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत राहा TV9 मराठी. प्रिया सुळे, भाजप खासदार कंगना राणावत आणि TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी एकत्र डान्स केलाय. उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये ओम शांती ओम या गाण्यावर त्यांनी डान्स केला आणि सध्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.